नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. शिक्षण मंत्र्यांच्या दारात पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे भीक मागो आंदोलन. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आधारबळ महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने नाशिकच्या मालेगाव येथे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. विशेष म्हणजे आपल्या मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधात महिलांनी भीक मागो आंदोलन केले. यावेळी जमा झालेली रक्कम शिक्षण विभागाला मनी ऑर्डरद्वारे पाठवून आपला संताप व्यक्त करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्षा संगीता सोनवणे आणि आयटकचे हिम्मत गवई यांनी केले होते. आवाज इन न्यूज मराठी, मालेगाव, नाशिक. वाईट गोष्ट ही आहे की जेव्हा मालेगावामध्ये आम्ही महिला जमा झालो त्यावेळेस आम्हाला 4-5 लोक आणि 5-6 महिला आल्या. त्यांच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड होतं आणि ते बोलले की साहेबांनी GR काढला 1 तारखेला, GR मंजूर होणार आहे. आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं, जर आज तुम्ही हा मोर्चा साहेबांच्या विरोधात काढला तर साहेब तुमच्यावर फुली मारून देणार आहे. तर ही कोणती फुली मारून देणार आहे आमच्यावर साहेब? आम्ही काय चूक केली? आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी मोर्चा काढला आहे आणि साहेब म्हणे की साहेब तुमच्या कामावर फुली मारून देणार आहे. पण मला नाही वाटत की ते एक समजदार आणि हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे मोठं पद आहे आणि हे असताना त्यांच्या लोकांनी आम्हाला दमदाटी दिली, आमचा मोर्चा हाणून पाडण्यात हे केलं आणि साहेबांचं असं झालं. आणि आता याच्यानंतर नांदगाव तालुक्यामधल्या कोणत्याही शाळेवरून एक जरी महिला कमी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार हे माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे हेच असतील. आम्हाला वाईट वाटतंय की महिलांना पाठवून आणि पुरुषांना पाठवून आमचा त्यांनी मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यात खेदाची गोष्ट आहे. आम्ही हा मोर्चा साहेब आमच्यासाठी नाही काढला आहे. आम्ही हा मोर्चा 80 रुपये रोजाने आम्ही काम करतो. आम्हाला जेव्हा भासतं नांदगाव तालुक्यामध्ये जेव्हा कुकर फुटला तर तुमच्या शिक्षण विभागाचे मंत्री असताना तुमच्या विभागाकडून एक माणूस आमच्याकडे आलं नाही, आमची विचारपूस केली नाही. फक्त आज दम द्यायला तुमचे लोक आम्हाला आले. तर या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय का आमच्या महिलांचा आज त्यांनी मोर्चा हाणून पाडला. पण आम्ही इथून न्याय आणि पूर्ण हे घेतल्याशिवाय इथून हलणार नाही. इन्कलाब जिंदाबाद.